काल आपण बघितलं होतं की बहामनी राज्य, त्यानंतर मराठ्यांच्या संदर्भात कशा पद्धतीने मराठा कालखंड, याच्या संदर्भातली माहिती आपण बघितली होती. आज आपण थोडं पुढे जातोय. 19व्या शतकातील प्रबोधन आता आपण बघणार आहोत. तर 19व्या शतकात कशा पद्धतीने प्रबोधन झालं, महाराष्ट्रातलं धार्मिक जीवन कशा पद्धतीने होतं. 19व्या शतकात महाराष्ट्रातील समाज जीवनात धर्माला अनन्यसाधारण महत्व होतं, फार महत्वाचं स्थान होतं. समाज जीवनावर धर्मसंस्थेचा पगडा होता. हिंदू धर्मात कर्मकांड, व्रतवैकल्य, दान धर्म, दान धर्म, अनुष्ठान यांना महत्व आलेलं होतं. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, पुरोहित वर्ग आळशी झालेला होता. अंधश्रद्धा, रूढी, परंपरांना जास्त महत्व आलेलं होतं आणि धर्मात बेबंदशाहीची निर्मिती झाली होती. कोणाचंच कोणावर नियंत्रण राहिलेलं नव्हतं. तर असा तो काळ होता महाराष्ट्राचा. तर महाराष्ट्रातलं धार्मिक जीवन 19व्या शतकामध्ये. समाज जीवन कसं होतं असं जर आलं तर त्याच्यामध्ये वर्ण व्यवस्था होती, चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती, श्रेष्ठ कनिष्ठ, स्पृश्य अस्पृश्य अतिशय कडक निर्बंध होते. समाज हा जाती उपजातींमध्ये विभागलेला होता. पुरुष प्रधान समाज व्यवस्था होती. स्त्रियांची स्थिती हलाखीची होती. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. सती, बालविवाह, विधवा विवाह बंदी, केशवपण, बहुपत्निकत्व, देवदासी प्रथा अस्तित्वात होत्या. त्यानंतर 19व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. तर 19व्या शतकाचा जो प्रारंभ होता त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. इंग्रजांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. म्हणजे खऱ्या अर्थाने इंग्रज शाप की वरदान असं जर म्हटलं तर काही प्रमाणात ते वरदान सुद्धा आहेत. कारण लोकांना आपले हक्क अधिकार हळूहळू समजायला लागले होते आणि सामाजिक कर्तव्य, जबाबदाऱ्या, भान, सामाजिक जाणीव निर्माण व्हायला लागली होती. प्रबोधनाचा एक काळ त्या काळात सुरू झालेला होता. प्रबोधन म्हणजे काय, तर काल आपण पाहिलं होतं की एखादा समाज असेल, त्या समाजाला बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ पद्धतीने जे जागृत केलं जातं त्या जागृत करण्याच्या प्रक्रियेला प्रबोधन असं म्हटलं जातं. चला, कोण वाचते पुढचं, प्रबोधन चळवळीची कारणे. ही माझ्या मते काल आपण बघितली होती. समाज सुधारक मध्ये जगन्नाथ शंकर शेठ आपण बघितले होते. बाळशास्त्री जांभेकर बघितले होते. आता दादोबा पांडुरंग तर्खडकर वाचतंय कोणी, वाचन करतं कोणी, कोणाला शक्य आहे वाचन करणं. ही पीडीएफ वाचणं कोणाला आता शक्य आहे का? दादोबा पांडुरंग तर्खडकर, 1814 ते 1882. महाराष्ट्राचे पहिले समाज धर्मसुधारक, व्याकरण व भाष्यकार, स्वतंत्र प्रज्ञेचे पहिले ग्रंथकार, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून त्यांची ओळख आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. हा प्रश्न एक्झाम मध्ये बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत, तर दादोबा पांडुरंग तर्खडकर, 1814 ते 1882. तर महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक, व्याकरण व भाष्यकार, स्वतंत्र प्रज्ञेचे पहिले ग्रंथकार, मराठी भाषेचे पाणिनी, दादोबा पांडुरंग तर्खडकर. यांचा जन्म मुंबई येथे 1814 मध्ये, मूळ घराणं वसई जवळील तरखड येथील
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण झालं. काही काळ जावरा नावाच्या संस्थानाच्या नवाबाचे ते शिक्षक होते. 1840 मध्ये एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट टीचर म्हणून ते दाखल झाले. त्यानंतर 1852 मध्ये अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर पदावर त्यांची नेमणूक झाली. भिल्लांच्या बंडाचा यशस्वी सामना केल्यामुळे त्यांना राव बहादूर ही पदवी दिली आणि ते 1862 मध्ये निवृत्त झाले. तर अशी त्यांची साधारणपणे माहिती आपल्याला दिसून येते. ही जी माहिती आहे ती दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची. लक्षात ठेवायचं, राव बहादूर पदवी त्यांना दिली गेली होती त्या काळामध्ये. 1862 मध्ये ते निवृत्त झालेले आहेत. त्यानंतर पुढे आहे सामाजिक व धार्मिक सुधारणा. जर आपण बघितल्या तर मानव धर्म सभा, सुरत येथे दुर्गाराम मंछाराम, नंतर दीनमणी शंकर दलपतराय यांच्यासह 1844 साली मानव धर्म सभा त्यांनी स्थापन केली. मूर्तीपूजा त्यांना अमान्य होती, तर मूर्तीपूजेला विरोध होता त्यांचा. जाती संस्थेला सुद्धा विरोध होता. हिंदू धर्माला शुद्ध रूपात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. या सभेच्या प्रचारासाठी त्यांनी धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला. तर लक्षात ठेवायचं, धर्मविवेचन नावाचा ग्रंथ जो लिहिलेला आहे तो लिहिलेला आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी. एवढं लक्षात ठेवायचं आहे. एवढंच नाही तर ते मानव धर्म सभेशी जसे रिलेटेड होते तसे ते परमहंस सभेशी रिलेटेड होते. 1849 साली मुंबई येथे मानव धर्म सभेतील काही अनुयायी त्यांनी सोबत घेतले आणि त्या अनुयायींसह परमहंस सभा नावाची सभा स्थापन केली. मानव धर्म सभेसारखीच तत्वे आत्माराम पांडुरंग, भाऊ महाजन यासारखी मंडळी सभेमध्ये जातीभेद मोडून काढण्याचा त्यांनी निर्धार केला. एकेश्वर वादाचा त्यांनी पुरस्कार केला. सर्व सभासदांना एकत्रित भोजन घ्यावे लागे. या सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग यांनी पारमहंसिक ब्राह्मधर्म नावाचा काव्यग्रंथ सुद्धा लिहिला. 1860 पर्यंत सभेचे कामकाज सुरू राहिले. त्यानंतर सदस्यांची यादी चोरीला गेल्यामुळे सभा फुटली. बघा, हा एक विशेष उल्लेख आलेला आहे. परमहंस सभेमध्ये जे सदस्य होते त्यांची यादी चोरीला गेली, त्यामुळे त्यांची सभा फुटली. त्यानंतर पुढे आहे शैक्षणिक कार्य. जर बघितलं दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचं, तर 1848 साली ज्ञानप्रसारक सभा त्यांनी स्थापन केली. बघा, कोणकोणत्या गोष्टींशी रिलेटेड होते ते: प्रार्थना, मानव धर्म सभा, परमहंस सभा, नंतर ज्ञानप्रसारक सभा त्यांनी स्थापन केली. ज्ञानप्रसार व सामाजिक जागृती त्यांनी केलेली आहे. वाङ्मयीन क्षेत्रातील तर त्यांची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. वाङ्मयीन क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. तर काय केलं बघा त्यांनी वाङ्मयीन क्षेत्रामध्ये: मराठी भाषेचं व्याकरण, मराठी नकाशाचं पुस्तक, त्यानंतर विद्येच्या लाभाविषयी विधवा श्रुमार्जन, यशोदा पांडुरंगी, पारमहंसिक ब्राह्मधर्म, आत्मचरित्र, शिशुबोध इत्यादी ग्रंथ लिहिले. तर यमुना पर्यटन नावाची ही मराठीमधली पहिली कादंबरी आहे, लक्षात ठेवा, जी बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे. तर त्या कादंबरीमध्ये ग्रंथामध्ये दादोबा पांडुरंग यांच्या पुनर्विवाहाचा लेख आलेला आहे. म्हणजे त्या काळात पुनर्विवाहाला सुद्धा बंदी होती. तर आपली पत्नी वारल्यानंतर मग पुनर्विवाहाविषयक लेख त्यांनी लिहिलेला होता की पुनर्विवाह किती गरजेचा आहे, की सिंगल पॅरेंटिंग किती अवघड असतं, या संदर्भातला त्यांचा आर्टिकल. म्हणजे खऱ्या अर्थाने एकटं जीवन जगणं अवघड असतं असंही असतं, म्हणून त्यांनी तो पुनर्विवाहाविषयक लेख त्या काळात लिहिला होता. तो गाजलेला लेख आहे. योग्यता जी आहे त्यांना योग्यता जी आहे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून त्यांची एक विशेष ओळख आहे. न्यायमूर्ती रानडे तर्खडकरांविषयी असं म्हणतात की धर्म जिज्ञासा करणाऱ्या तत्व चिंतकांच्या श्रेणीत दादोबा पांडुरंग यांना अत्युच्च स्थान देण्यात यावे अशी त्यांची योग्यता आहे, असं कोणी म्हटलंय तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी म्हटलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि असं म्हटलंय की
धर्माची जिज्ञासा करणाऱ्या तत्वचिंतकांच्या श्रेणीत दादोबा पांडुरंग यांना अत्युच्च स्थान देण्यात यावे अशी त्यांची योग्यता आहे. नंतर आहे गोपाळ हरी देशमुख. हे टोपण नाव सुद्धा विचारले जातात. त्यामध्ये आहे गोपाळ हरी देशमुख जे आहेत त्यांना लोकहितवादी नावाने ओळखलं जातं. 1823 मध्ये जन्म झाला. 1892 मध्ये ते स्वर्गवासी झाले. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी विचारांचे ते प्रवर्तक. जन्म पुणे येथे झालेला आहे त्यांचा. पुणे येथे 18 फेब्रुवारी 1823 मध्ये जन्म झाला. उपनाम सिधहे. उपनाम त्यांचं सिधहे नावाचं उपनाम होतं. शिक्षणानंतर 1844 मध्ये भाषांतरकार, ज्याला अनुवादकार किंवा भाषांतरकार म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारली. 1846 मध्ये मुन्सूफ, 1852 मध्ये असिस्टंट कमिशनर आणि 1862 मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज म्हणून त्यांनी काम पाहिलं. गोपाळ हरी देशमुख. त्याच्यामध्ये जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या त्यांना मिळालेल्या पदव्या आहेत. गोपाळ हरी देशमुख अर्थात लोकहितवादी यांना जस्टिस ऑफ पीस, राव बहादूर या पदव्या मिळाल्या. त्याच्यानंतर पुढे आहे बघा, याच्यामध्ये जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या त्यांना मिळाल्या. 1880 मध्ये मुंबई इलाख्याच्या विधिमंडळाचे ते सदस्य होते. निवृत्त झाल्यावर लोकहितवादी हे मासिक त्यांनी सुरू केलेलं होतं. वाङ्मयीन व वृत्तपत्र क्षेत्रातलं कार्य त्यांचं जर आपण बघितलं वाङ्मयीन व वृत्तपत्र क्षेत्रातील कार्य 1848 मध्ये भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात त्यांनी लोकहितवादी नावाने लिहायला सुरुवात केली. त्यांनी शतपत्रे लिहिली. शतपत्रांबद्दल प्रश्न विचारला गेला की कोणाची शतपत्रे प्रसिद्ध आहेत, तर लक्षात ठेवायचं आहे गोपाळ हरी देशमुख अर्थात लोकहितवादी यांची. समाजाला उद्देशून त्यांनी पत्रे लिहिली. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी 36 ग्रंथ लिहिले. लक्ष्मी ज्ञान, हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे, स्थानिक स्वराज्य व्यवस्था, ग्रामरचना महत्वाचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. हिंदुस्थानचा इतिहास, गुजरात, लंका, राजस्थान, पानिपत इत्यादी विषयांवर त्यांनी लेखन केलं. पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती यांची चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. ना. सी. इनामदार असं म्हणतात की पेशवाईच्या अस्तानंतर संधी काळात व संक्रमणावस्थेत जी वैचारिक क्रांती या भागात झाली, तिचे नेतेपद लोकहितवादींना बहाल करण्यास
प्रत्यवाय नाही, इंग्रजी काळातील बुद्धिवादी नेता असेच त्यांचे वर्णन करावं लागेल. तर त्या काळातले ते बुद्धिवादी नेता म्हणून ओळखले गेलेले आहेत. 1823 ते 1892 म्हणजे हा ब्रिटिशकालीन भारतातला भाग होता, काळ होता. त्या काळामध्ये त्यांनी एवढं सारं लिहिलं, ही फार विशेष बाब आहे. तर इनामदारांनी त्यांच्याबद्दल हे वक्तव्य केलेले आहे. त्यानंतर आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड, 1824 ते 1874. मूळ गोव्यातले पेडणे तालुक्यातले होते ते. पारसे नावाचं गाव, मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड. जन्म मांजरी येथे झाला 1824 मध्ये. 1845 साली मुंबई येथे ग्रँट मेडिकल कॉलेज त्याने सुरू केले. भाऊंनी या कॉलेजात प्रवेश घेतला. 1851 मध्ये वैद्यकीय पदवी प्राप्त केली. मुंबईतील धनवानांच्या मदतीने गरिबांसाठी दवाखाना काढला. कुष्ठरोगावर एक उत्कृष्ट औषध शोधून काढल्यामुळे ते धन्वंतरी म्हणून ओळखले जाऊ लागले. देवीची लस लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. तर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्यावरही बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. तर त्यांचंही भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप सारे योगदान आहे. त्यांचं मूळ नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड. धन्वंतरी म्हणून सुद्धा त्यांनी ओळख आहे. तर एक उत्कृष्ट औषध त्यांनी लेप्रसीवर, कुष्ठरोगावर शोधून काढलं. राजकीय कार्य जर पाहिलं तर ब्रिटिश आमदानीत भारतीयांना समानतेची वागणूक द्यावी यासाठी त्यांनी संघर्ष केला. 1852 साली त्यांनी बॉम्बे असोसिएशनचे ते पहिले चिटणीस झाले. 1845 साली स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे त्यांनी स्थापना केली. वाङ्मयीन आणि ऐतिहासिक कार्य जर आपण पाहिलं तर जैन धर्माची परंपरा, जैन पट्टावतीचा कालानुक्रम, हेमाद्रीचा काल इत्यादी बाबत त्यांनी ग्रंथ लिहिले. त्यांचे वाङ्मय द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या नावाने प्रकाशित झालेले आहे. योग्यतेचा विचार जर केला तर माडखोलकर, डॉक्टर भाऊ दाजी हे नुसते सनदशी राजकीय चळवळीचे प्रवर्तक व प्रवक्ते नव्हते, तर भारतीय स्वातंत्र्याचे आद्यद्रष्टे व उद्घोषकही होते. तर रानडे असं म्हणतात की त्यांच्या मनाची सार्वजनिक चळवळीकडे प्रवृत्ती होण्यास डॉक्टर लाड, दादाभाई वगैरे थोर समाज सुधारकांची प्रत्यक्ष उदाहरणे कारणीभूत ठरले. डॉक्टर लाड यांनी इंग्रजी राजवटीच्या काळात गतिहीन समाजाला, ज्या समाजाला दिशा नव्हती, गती नव्हती, ते जागृत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असे होते डॉक्टर भाऊदाजी लाड. नंतर आहे विष्णू शास्त्री पंडित, 1827 ते 1876. मूळ गाव सातारा जिल्ह्यातील बावधन इथलं. शिक्षणानंतर त्यांनी नोकरी करता करता विधवा विवाहाचे कार्य हाती घेतले. यांचं वृत्तपत्र वाङ्मयीन क्षेत्रातलं कार्य जर पाहिले, इंदू प्रकाश या वृत्तपत्रात 1864 साली उपसंपादक म्हणून त्यांनी काम पाहण्यास प्रारंभ केला. हे वृत्तपत्र 1862 साली सुरू करण्यात आले होते. नाना फडणवीस यांची बखर असेल, ब्राह्मण कन्या विवाह असेल, इंग्रजी मराठी कोश असतील, विधवा विवाह, संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश, शूद्र धर्म, स्मृतिशास्त्र इत्यादी वाङ्मयीन क्षेत्रातलं कार्य त्यांनी केलेलं आहे. सुधारणाविषयक विचार व कार्य जर पाहिले तर स्त्रियांच्या सुधारणेचा मुद्दा त्यांनी हाती घेतला. 1865 साली विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी केली. 1865 मध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर विष्णू शास्त्री पंडित यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला. पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर 1865 साली विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना विष्णू शास्त्री पंडितांनी केलेली आहे. अठराशे 74 मध्ये जेव्हा त्यांची पहिली पत्नी वारली, त्यांनी कुसाबाई नावाच्या एका विधवेशी विवाह केला. नंतर आहे भाऊ महाजन, 1815 ते 1890. भाऊ महाजन कुंटे, जन्म कुलाबा जिल्ह्यात पेन येथे 1815 मध्ये झाला. बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते. दर्पण जे पहिलं वृत्तपत्र होतं मराठीमधलं, त्याच्यामध्ये दिग्दर्शन आणि लेखन त्यांनी केलं. प्रभाकर नावाचं साप्ताहिक त्यांनी सुरू केलं. धूमकेतू, ज्ञानदर्शन मधून सामाजिक विषयांवर त्यांनी लेखन केलं. त्यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रामधून लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली. 1890 मध्ये भाऊ महाजनांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी जर आपण पाहिले तर 1825 ते 1871 असा त्यांचा
जीवन प्रवासाचा कालखंड आहे. जन्म कुलाबा रायगड येथे त्यांचा जन्म झालेला आहे. कुलाबा रायगड जिल्ह्यात शिरवली येथे. नाव विष्णू भिकाजी गोखले. विष्णुबुवांनी ख्रिश्चन धर्मप्रसारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईमध्ये जाहीर व्याख्याने दिली. वैदिक धर्मावरील आक्षेप चुकीचे असल्याचे दाखवून दिले. वैदिक धर्माची महानता पटवून सांगितली. वर्तमान दीपिका या वर्तमानपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. प्रौढ विवाह, पुनर्विवाह, घटस्फोट, शुद्धीकरण या संदर्भात त्यांचे फॉरवर्डेड विचार होते, पुरोगामी विचार होते, जगाच्या बरोबर चालणारे त्यांचे विचार होते. ओके. त्यानंतर पुढे आहे भावार्थ, सिंधू, वेदोक्त, धर्मप्रकाश, सुखदायक, राज्य प्रकरणी निबंध, सहज स्थितीचा निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंधाने टीका इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी 18 फेब्रुवारी 1871 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर पुढे आहे सावित्रीबाई फुले. 1831 मध्ये त्यांचा जन्म झालाय आणि 1897 मध्ये मृत्यू झालाय. सावित्रीबाई फुलेंबद्दल जास्त माहिती सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये जन्म जो झालाय 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे. महात्मा फुलेंना अतिशय धर्मपत्नी म्हणून निष्ठेने त्यांनी साथ दिली. महाराष्ट्रातल्या त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. महात्माजींनी सुरू केलेल्या बाल हत्या प्रतिबंधक गृहातील अनाथ मुलांचं त्यांनी संगोपन केलेलं आहे. 1897 मध्ये जेव्हा प्लेगची साथ पसरली तेव्हा सगळ्या रोग्यांची त्यांनी शुश्रूषा केली, सेवा केली. प्लेगमुळेच त्यांचा मात्र मृत्यू झाला, लक्षात ठेवा. आणि हा जो मृत्यू झालाय तो 10 मार्चला झालेला आहे. बावनकशी, सुबोध रत्नाकर, काव्य फुले हे त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहे सावित्रीबाई फुल्यांचं. नंतर आहे बाबा पदमजी. 1831 ते 1906. जन्मगाव जे आहे त्यांचं बेळगाव, आडगाव मुळे, आडनाव त्यांचं मुळे. त्यांच्या घराण्याचा सुरतमध्ये जड जवाहरींचा व्यापार होता. त्यांचा ओढा धर्माचरण व धर्माभ्यासाकडे होता. मुंबईत आल्यानंतर इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराती आदी भाषांचा त्यांनी अभ्यास केला. मुंबईत त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले. 1854 मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. बाबा पदमजी यांनी पुणे येथे आल्यानंतर फ्री चर्चच्या शाळेत शिक्षकाची नोकरी केली. पुढे त्यांच्यानंतर बायबल व ट्रस्ट सोसायटीवर संपादकाचं त्यांनी काम केलेलं आहे. मूर्तीपूजा व जाती भेदाला विरोध केला. परमहंस सभेचे ते सक्रिय सदस्य होते. विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. यमुना पर्यटन या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला त्यांनी वाचा फोडली. ही पहिली मराठी कादंबरी यमुना पर्यटन बाबा पदमजी यांची. अरुणोदय नावाचं त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. इंग्रजी, मराठी, संस्कृत, मराठी असे शब्दकोश लिहिले. तर हे जे समाज सुधारक होते किंवा हे जे क्रांतिकारक होते यांचा जर आपण अभ्यास पाहिला तर एक सर्व क्षेत्रात अतिशय वरचढ होते. खूप अभ्यास होता, प्रचंड वाचन, प्रचंड लेखन. त्यामुळे सामाजिक कार्याची आवड, सगळ्या कार्याची यांना आवड होती आणि मानवतावादी दृष्टिकोन त्यांचा फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेला होता. त्यानंतर सार्वजनिक काका हा सुद्धा प्रश्न खूप परीक्षांमध्ये विचारला गेला. सार्वजनिक काका म्हणून कोणाची ओळख आहे तर गणेश वासुदेव जोशी ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव आहे सार्वजनिक काका. गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका. 9 एप्रिल 1828 रोजी सातारा येथे त्यांचा जन्म झालेला आहे. पुण्यात शिक्षण घेऊन वकिलीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. वासुदेव बळवंत फडक्यांचं त्यांनी वकील पत्र घेतलेलं होतं. नंतर 1870 साली श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभा त्यांनी स्थापन केली. त्यानंतर 1876 ते 77 मधील दुष्काळात सार्वजनिक सभेमार्फत दुष्काळग्रस्त लोकांना त्यांनी भरीव मदत केली. देशाच्या उन्नतीसाठी लघु उद्योगाचा आग्रह धरला. स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वदेशी मालाची दुकानं
जातीभेदाला विरोध केला. वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते. जातीभेदाला विरोध आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ते खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते होते. तर पुढे आहे डॉक्टर रा गो भांडारकर, 1837-1925. प्रार्थना समाजाचे सहसंस्थापक. जन्म मालवण येथे झाला. 6 जुलै 1837 मध्ये. आडनाव पत्की होतं त्यांचं. मुंबई विद्यापीठातून MA ची त्यांनी पदवी घेतली. जर्मन विद्यापीठाची त्यांनी PhD मिळवली. त्यानंतर भाषातज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक, प्राच्य विद्या संशोधक, संस्कृत पंडित. स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडून आणून विचाराला कृतीची जोड दिली. स्वतःच्या मुलीचा, विधवा मुलगी जी होती तिचा पुनर्विवाह त्यांनी घडून आणला. राघव भांडारकर असं त्यांचं नाव आहे. मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे ते सदस्य होते. केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य होते. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, नंतर आहे वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया इत्यादी बाबतीत त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. नंतर आहे बेहरामजी मलबारी. गुजरातमधील बडोदा येथे पारशी कुटुंबात जन्म झाला. 1853 मध्ये, 1912 मध्ये मृत्यू झाला. शिक्षण इंग्रजी मिशनरी शाळेत झालेलं आहे. बालविवाहाच्या प्रथेला त्यांनी विरोध केला. विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले. इंडियन स्पेक्टेक्टर हे साप्ताहिक लिहिलं. दादाभाई नौरोजी यांच्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकात त्यांनी लेखन केलेलं आहे. दयाराम गुडुमल यांच्या मदतीने सेवा सदन नावाची संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. तर लक्षात ठेवायचं आहे बेहरामजी मलबारी. गुजरात आणि गुजरातीच, नीती विनोद, बालविवाह, महिलांवर सक्तीने लादण्यात आले वैधव्य इत्यादी ग्रंथांचं त्यांनी लेखन केलेलं आहे बेहरामजी मलबारी यांनी. पंडिता रमाबाई 1558 ते 1922 यांच्यावरही प्रश्न विचारला जातो. कर्नाटकातलं मंगळूर जिल्ह्यातील गंगामुळे नावाचं गाव. त्यांचं आडनाव डोंगरे होतं, लक्षात ठेवा. पंडिता रमाबाई डोंगरे त्यांचं आडनाव होतं. तर यांच्याबद्दल आपण जर माहिती, वडिलांकडून प्राचीन हिंदू शास्त्राचे शिक्षण घेतलं. 16व्या वर्षी आई वडिलांचा मृत्यू झाला. बंधू श्रीनिवास यांच्यासह तीर्थयात्रा केली. कलकत्ता येथे ज्ञानाची चुणूक दाखवली. लोकांनी त्यांना सरस्वती व पंडिता ह्या पदव्या दिल्या. पतीचं निधन झालं बघा. आई वडील तर पहिले वारलेच, नंतर पतीचं निधन झालं. तर पुण्यात आल्या. 1882 साली आर्य महिला समाजाची त्यांनी स्थापना केली. हंटर कमिशन समोर त्यांनी साक्ष दिली. नंतर त्या इंग्लंड अमेरिकेला गेल्या. ख्रिश्चन धर्माचा पुन्हा स्वीकार केलेला आहे. कोणी स्वीकार केलाय तर पंडिता रमाबाई. 1889 मध्ये मुंबईत शारदा सदन संस्थेची स्थापना. शारदा सदन विषयी प्रश्न विचारला जातो. निराश्रित व विधवा स्त्रियांच्या राहण्याची त्यांनी व्यवस्था केली. 1890 मध्ये मग शारदा सदन ही जी संस्था मुंबईला होती ती पुण्याला हलवली. केडगाव येथे मुक्ती सदन संस्था सुरू केली. म्हणजे शारदा सदन, मुक्ती सदन, त्यात अनाथ व विधवा स्त्रियांच्या शिक्षणाची, निवासाची, भोजनाची मोफत सोय केली. बायबलचं मराठी भाषांतर केलं. श्री धर्मनीती व दी हायकास्ट इन दी वुमन हे ग्रंथ त्यांनी लिहिले. तर अशी माहिती होती पंडिता रमाबाई यांच्याविषयी. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे 1842 ते 1901. यांचा जन्म नाशिकमध्ये झालेला आहे, निफाड येथे. 18 जानेवारी 1842 मध्ये. प्राथमिक शिक्षण कोल्हापूर, पुढील शिक्षण मुंबई एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास विषयांचे प्राध्यापक. पुढे न्यायाधीश झाले, ते पुण्यात आले. प्रार्थना समाजाची स्थापना, सामाजिक परिषदेची स्थापना केली 1887 मध्ये. मुंबई येथे विधवा विवाह घडून आणला. सनदशीर राजकारणाचा पाया घातला. हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची त्यांनी जोड दिली. पुण्यात वसंत व्याख्यानमाला सुरू केली. द राईज ऑफ मराठा पॉवर हे त्यांचं पुस्तक गाजलेलं आहे. तर असे सगळे आपण महत्वाचे समाज सुधारक पाहिले. धार्मिक सुधारणा चळवळी ज्या आहेत त्या आपण उद्या बघणार आहोत. आता 2 मिनिटात लेक्चर संपेल. तर महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी आपण उद्या बघणार आहोत. सो गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू.